पाहूयात पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी तब्बल 97,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या या मांडलेल्या आहेत। यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन आणि त्यांचे जे वेतन आहे त्यासाठी 1,734 कोटी रुपयांची तरतूद, तर MMRDAला मेट्रोच्या कर्जासाठी 3,372 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येते आहे। ठाणे ते बोरिवलीचा बोगदा आणि ऑरेंज गेट भुयारी मार्गासाठी 4,550 कोटी रुपयांची तरतूद असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। राजू सोनवणे आपल्याला या सगळ्या पुरवणी मागण्यांच्या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। राजू, अगदी आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत। त्या जवळपास आपण पाहतो 97,000 कोटीच्या आसपास ज्या आहेत ह्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वाधिक पुरवण्या मागण्या ज्या आहेत ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे त्यासाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं अनेक दिवसांपासूनचा प्रश्न प्रलंबित आहे, त्यांच्या वेतन आणि मानधनासाठी 1,734 कोटींची तरतूद केलेली आहे। सगळ्यात म्हणजे मुंबई शहर असेल किंवा MMR रिजनमध्ये मेट्रोचं जाळं जे आहे ते विणलं जातं आणि त्यासाठी सुद्धा 3,372 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने घेतलेली आहे आणि त्याची डागडुजी करण्यासाठी 181 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राज्य सरकारच्या अनेक कार्यालयांची बिलं जी आहेत, वीज बिलं ही प्रलंबित आहे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती केलेली आहे। आपण पाहतोय की या सगळ्या योजना सोबतच जर कोणत्या मंत्र्यांच्या कुठल्या विभागाला किती पुरवणी मागणीतून तरतूद केलेली आहे ही जर आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक पाहतोय आपण की सहकार विभाग जो आहे त्यामध्ये 22,000 कोटींची तरतूद केलेली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी असल्यामुळे हा आकडा जो आहे तो फुगलेला पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदेंच्या नगर विकास विभागाला 15,000 कोटींची तरतूद केलेली आहे। उद्योग विभागाला 14,000 आहेत, वित्त विभागाला 9,000 आहे, नियोजन विभागाला 9,000 आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाला खरं तर आपण पाहतोय 5,000 कोटी आहे। खरं तर अनेक बिलं जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रलंबित आहे, कंत्राटदारांचे पैसे आहेत, मात्र 5,000 कोटींची तरतूद केलेली पाहायला मिळते। सामाजिक न्याय विभागाला 3,000 कोटी आहेत, सार्वजनिक आरोग्य विभागाला 3,000 कोटी, अशी एकूण जर पाहिली तर 97,000 कोटींची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ABP माझाने एक बातमी दाखवली होती की 2017च्या कर्जमाफीतले अनेक शेतकरी जे आहे ते वंचित राहिलेले आहे, त्याबद्दल सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना सुद्धा 200 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे आताच्या कर्जमाफीसोबतच 2017 मध्ये जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी थांबलेली होती त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे, त्यासाठी 200 कोटींची तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं आपण तर विधान भवन नागपूरसाठी सुद्धा जवळपास 100 कोटींची तरतूद केलेली आहे। त्यामुळे आपण जर हे एकूण पाहिलं तर 97,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या आज सादर करण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या विभागाला किती निधी दिलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळते। सर्वाधिक कमी जर निधी पाहिला आपण तर महसूल विभागाचा 722 कोटींचा आपल्याला तरतूद केलेली पाहायला मिळते। उच्चतंत्र शिक्षण विभागाची 754 कोटींची तरतूद जी आहे ती केलेली आहे। दिव्यांग कल्याण विभागाला 895 कोटी आहेत। जलसंपदा विभागाला 1,106 कोटींची तरतूद जी आहे ती केलेली पाहायला मिळते। गृह विभागात सुद्धा 1,670 कोटींची तरतूद जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पाहतो आपण की 97,000 कोटी कशा प्रकारे तरतूद केलेली आहे हे सगळं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता विरोधकांची नेमकी भूमिका काय असणार आहे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। मागच्या अधिवेशनात सुद्धा अशाच प्रकारच्या तरतुदीवरून ज्या आहेत विरोधकांनी आक्रमकपणे भूमिका मांडली होती। राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही, त्यामुळे पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर सादर करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता नेमकं काय म्हणतात विरोधक हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।